तर नमस्कार मित्रांनो, गावरान जिव्हाळा या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण बनवणार आहे एक नवीन रेसिपी. तर मित्रांनो, रोज रोजच रेसिपी टाकून जरा उपयोग नाही, कारण बाहेर जायला मलाही वेळच भेटत नाही, कारण आपलं टेंट हाऊसचं काम आहे. तर ते काम आपल्याला जून जूनच्या शेवटपर्यंत आपल्याला पूर्ण करायचं आहे. आणि त्या कामासाठी आपल्याला टेंट हाऊसचं एकदम सुशोभीकरण करायचं आहे मित्रांनो. त्यामुळे ना मला वेळच भेटत नाही बाहेर जायला. एक 8-15 दिवस तरी आपण एकदम असं काम एकदम जोराचं करणार आहे, ज्याने पटक्यात पूर्ण होणार आहे टेंट हाऊस. तर मित्रांनो, आज आपण रेसिपीज बनवणार आहे. तर चला मित्रांनो, ती रेसिपी आपण कशी बनवणार आहे ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. बघा मित्रांनो, हे हुळगे येते, आमच्याकडे याला हुळगे म्हणतात. तुमच्या भागामध्ये काय म्हणतात मला माहीत नाही, कमेंटमध्ये नक्कीच कळवा तुमच्या भागात काय म्हणतात. आणि आता हे आपण हे नाही का गिरणीमध्ये दळून घेणार आहे, यांचा पीठ करून घेणार आहे. आणि हे पीठ झाल्यानंतर मग तुम्हाला पुढं काय बनवायचं आहे ते मी तुम्हाला सांगतो. आपण ते हुळगे गिरणीमध्ये टाकलेत, जेणेकरून आता पीठ तयार होईल. तर तोपर्यंत मग ह्या रेसिपीसाठी काय काय लागत आहे ते आता आपण घ्यायला आलो आहे. आपल्याला लागणार आहे कढीपत्ता. तर हे बघा, हे कढीपत्त्याचं झाड आहे आणि भरपूर मोठं एकदम गावठी आहे, कारण हे जंगलामधूनच आणलं होता. तर आपण काही जास्त कढीपत्ता घेत नाही. हे बघा, हे अशा पद्धतीने आपल्या कढीपत्त्याचं झाड हे बघा भरपूर मोठं आहे, असं वरती पण आहे. आपण खालूनच जरा घेतोय. ते कढीपत्ता धुवून घेणार आहे आणि धुवून नंतर ठेवून देणार आहे. तेव्हा आता आपला कढीपत्ता धुवून झाला. मित्रांनो, आज आपण जी रेसिपी बनवतोय तिच्यामध्ये आता आईनं मीठ टाकलं आहे, हे 2 चमचे मीठ टाकलं आहे तिनं. पण ती काय बोलायला लाजत आहे मित्रांनो, कारण त्याच्यामुळं आता हळद घेतली, थोडी हळद टाकली थोडी. आणि आता दुसरं मसाल्यामध्ये आता काय काय घेते ही तिच्या पद्धतीनं बनवणार आहे. आज मला म्हणतो ती का तूच बनव, पण मग मी नाही बनवीत. आज आईलाच सांगितलं आहे बनवायला. तर आता आई आता 2च मसाले टाकणार आहे, कांदा लसूण आणि दुसरा मसाला येतो गोडे मसाला. हे 2च प्रकारचे मसाले टाकणार आहेत, कारण नंतर पण आपण फोडणीसाठी मसाले टाकणारच आहे. त्याच्यामुळं आता आपण 2च मसाले टाकून घेतले आहेत. तर ह्या अशा पद्धतीत पीठ मळायला घेतलं आहे. आता बघू शकता तुम्ही. आणि आता इकडं चुलही पेटेल आहे. आणि आता बघू आता आईच्या आजची रेसिपी एकदम खतरनाक आहे. तेल संपलं आहे, ती म्हणते तेल आहे का नाही, नाही का. ती काय बोलतच नाही, नुसती थोडं हलविते, बोलायला लाजत आहे, कधी कॅमेऱ्याच्या समोरच येईल नाही. मला पण असंच व्हायचं पहिल्यांदा. पण मग कसं आपण थोडाफार शिकेले, आणि आई एकदम अडाणी आहे त्याच्यामुळं मग ती लाजत लय. तर आता आपण तिला तेल ओतून देणार आहे. असा मस्त मळून घ्यायचा, तेल टाकायचा, शेंगुळी बनवायची. बघा मित्रांनो, एकदम भारी असा मळून घेतला आहे ना. आणि आता ती थोडी बोलली, मग ती लाजत बोलली नाही का. तर बघा आता मळून झालं. आता शेंगुळी कशी बनविते बघा मित्रांनो. तर आज मस्त आईच्या आजची रेसिपी आणि एकदम भारी लागत आहे. आणि तुम्ही कधी कॅम्पिंगला पण आले तरी तुम्हाला मस्त असं शेंगोळी, परत बेसनाच्या वड्या, मांस वड्या हे मस्तपैकी आपण बनवण्याचा प्रयत्न करू मित्रांनो. तर नक्की कोणाला कॅम्पिंगला बोटिंगला यायचं असेल तर या मित्रांनो, अशीच गावरान रेसिपी बनवत जाऊ. चुलीवरची एकदम झक्कास अशी रेसिपी, चुलीवरच्या रेसिपी आपण बनवत जाऊ. बघा मित्रांनो, अशा पद्धतीत आजची शेंगोळ्यांची रेसिपी. आमच्याकडे याला शेंगोळीच म्हणतात मित्रांनो, तुमच्याकडे काय म्हणतात कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर हे बघा अशा पद्धतीत शेंगोळी बनवल्यात. आणि काही बघा जे एकदम जिलाबीवाणी बनवल्यात, आणि काही असे लांब बनवलेत. तर या 2 पद्धतीचे आईने बनवलेत आज शेंगोळे. तर तुम्ही याला काय म्हणतात हे पण नक्की सांगा. चॅनलला जर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मित्रांनो. ही रेसिपी चुलीवरची एकदम झणझणीत अशी रेसिपी होणार आहे मित्रांनो. तर बघू शकता चुलीवरची रेसिपी, आणि तिला दगडाची ठिकरी देणार आहे आपण. ह्या बघा आपल्याकडे ह्या 5-6 ठिकऱ्या ते
आणि अशी एकदम मस्त झणझणीत रेसिपी होणार आहे. आणि या बघा मित्रांनो, चुलीत पण आपण एक ठिकरी घातले. ही बघा चुलीत पण एक दगड आहे. हे बघा मित्रांनो, हा दगड चुलीत टाकलाय आणि तो बघा किती असा लाल भडक तापलेला आहे. आणि त्या तापलेल्या दगडाची आपण आज ठिकरी देणार आहे, ठिकरी पण देणार आहे. तर मित्रांनो बघत राहा तुम्ही आजची रेसिपी, कुठं स्क्रिप्ट न करता पूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो, एकदम इन्स्टंटिंग व्हिडिओ होणार आहे. तर अशा पद्धती आजची ही रेसिपी. आणि आता आपण याला फोडणी द्यायला आपण जरा अंधन आधीच ठेवणार आहे. तर हे बघा मित्रांनो, अशा पद्धतीत आजची रेसिपी चालू आहे. कोणी कोणी अशी लांब लांब ठेवत आहे आणि कोणी अशी गोल गोल करीत आहे. आणि मग आपल्याला जशी पटल अशी करायची. मग अशी पाण्यात सोडून द्यायची, अन्नामध्ये मग फोडणी द्यायची. लसूण टाकायचा, तेल टाकायचा, वाटी किसून टाकायची बारीक बारीक. बघा मित्रांनो, आता आपले बरेचसे असे शेंगोळी बनवून झाल्यात आणि तिकडे अंधान ठेवला आहे. आणि आपण आजची रेसिपी ही मडक्यामध्येच बनवतोय, कारण जुने लोक ही मडक्यामध्येच बनवायची आणि आयुष्य आपलं सुदृढ राहायचं नाही का. तर आजची रेसिपी आपण ही मडक्यातच बनवली. आणि ते मडक्यामध्ये आपण पाणी ठेवलं आहे तापायला, म्हणजे की त्याला अंधन म्हणतात जुन्या ह्याच्यामध्ये. आणि हे जुन्या काळामध्ये हे असेच बनवायचे नाही का रेसिपी. काही पण असे भात पण एकदम तवलीमध्येच घालायचे, आणि भात डाळ आणि याच्यामध्ये दगडाची फोडणी. इतकी भारी अशी रेसिपी होते, तुम्ही पण नक्कीच करून पहा ही रेसिपी मडक्यामधली. आणि त्याला दगडाची ठिकरी, दगडाची फोडणी द्यायची. म्हणजे फोडणी म्हणतात, पण आमच्या गावठी भाषेमध्ये त्याला ठिकरीच म्हणतात नाही का. तर मग बघा अशा पद्धतीत ठिकरी देऊ नये. बघा हे अशी शेंगोळी, काही जिलाबी बघा, आता काही जिलाबीवाणी बनवल्यात आणि काही लांबलचक बनवल्यात. अशा पद्धतीत हे आजची शेंगोळ्यांची रेसिपी आईच्या हातची एकदम भारी अशी भनाट लागती. तुम्ही पण करून बघा मित्रांनो. आता एक चमचा आता तेल टाकणार आहे आई. तेल टाकलं 1 चमचा. आता मिरची पण टाकणार आहे, कांदा लसूण फुल टाक ना काय. आता कांदा लसूण टाकलं 1 चमचा. तर अशा पद्धतीने आपण बाकीच्या मिरच्या एरी थोड्या टाकणार आहे. तर ह्या अशा पद्धतीने त्याच्या टाकल्यात. आणि आता बघू, आता आपण त्या तेलामध्ये हलवून घेणार आहे. आणि हे आईच्याच पद्धतीने, त्याच्यामुळे आपण काही पद्धती टाकीत येईन, आपण सांगत आहे, तिला बोलता येत नाही म्हणून. तर आता हलवायचं काम चालू आहे. बघा मित्रांनो, कशी मस्त अशी आता तरी आले, तरी किती झणझणीत दिसतंय. बघा तुम्ही आता व्हिडिओमध्ये, तर तुम्ही एकदम असं मस्त तरी आलेली आहे. आणि ती रेसिपी कशी झाली असेल तर लगेच तरीवरून समजेल. झणझणीत अशी तरी आहे, त्याच्यामुळं ही रेसिपी खायला इतकी मजा येणार आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीत आईच्या आजची ही रेसिपी. तर बघा, अन्नाला पकी अशी उकळी आले आणि आता आई शेंगोळी टाकायला सुरुवात केली. या अशा पद्धतीत आता आईच्या आजची शेंगोळ्यांची रेसिपी. बघा आता ती शेंगोळी सोडीते अन्नामध्ये. तर अशा पद्धतीत ही शेंगोळ्यांची आजची रेसिपी आईच्या हातची एकदम भारी लागते. आणि त्याच्यातही मडक्यामध्ये आणि गावठी चुलीवर अशी रेसिपी इतकी भारी लागते. या अशा पद्धतीत आता शेंगोळी सोडायचं काम चालू आहे. तर बघू आता कशी लागते. तरी जुन्या काळात अशीच मडकी राहायची ना. अशीच मटकी राहायची. पण मग तेव्हा माणसं जास्त दिवस जागायचे आहे ना. आणि आता एवढा खायला असून तरी माणसं जगती नाही आणि काही नाही. आता तिची शेंगोळी सोडून झाल्यात. आणि हे इकडं आता थोडी आपण ठेवल्यात, तर त्या अनुसरीसाठी ते आपण तिखट नाही बनवणार. ते एकदम असे मोकळे याच्यात बनवणार आहे, कारण ते तिखट खात नाही, त्याच्यामुळं ते थोडे आपण ठेवल्यात. मित्रांनो, ठिकरी अशी लाल भडक झाले. आणि आता ती दुसऱ्या चमच्यामध्ये घेऊन तिच्यामध्ये आता फोडणी द्यायचं काम चालू आहे आईचं. बघा मित्रांनो, आता ती कशा पद्धतीत फोडणी देते हे बघू शकता तुम्ही. त्याच्यावर आता लसूण टाकला आहे, कढीपत्ता आणि
काय काय टाकी ते कढीपत्ता अजून लसूण, खोबरा आणि खोबरा, कढीपत्ता ना कढीपत्ता आणि तेल टाकायचं. तेल टाकायचं मित्रांनो. हे अशा पद्धती ते हा, खोबरा नाही बसणारच नाही त्याच्यात. हळद सोडायची. तर बघा मित्रांनो आता त्याच्यामध्ये खोबरा पण टाकलाय. हे अशा पद्धतीत ही आजची ठिकरीचा कालवण. ते बसतच नाही त्याच्यावर. बसन ना. बघा मित्रांनो डायरेक्ट धुरच निघ सुटलाय. खाली टाक ना. तेल आता टाकायचं. तेल टाकायचं मित्रांनो. बघा थांब जाळ कमी करू दे उडायचा. थांब लगेच नको टाकू. आयुष एक ताट आण. तर मित्रांनो ते लगेच झाकूनही ठेवायला लागत आहे. तर बघा मित्रांनो अशा पद्धतीत धूर निघाला बघा. हे बघा अशा पद्धतीत धूर आणि ठिकरी एकदम लगेच झाकून ठेवायचा. हे बघा मित्रांनो हे बघा असं झाकून ठेवला का ते उतू आली जास्त. आपला मडकाच आहे नाही का, मडकाच छोटा होता त्याच्यामुळं जरा उतू आली. हे बघा अशा पद्धतीत बघा ते उतू पण गेला थोडा, कारण ते बारीक असल्यामुळं जरा उतू गेला. पण फोडणी इतकी भारी बसले, इतका मस्त असा वास येतोय. तर तुम्ही अशी ठिकरी देऊन बघा. तर अशा पद्धतीने आजची ठिकरीचा का झालाय. बघा किती जोरात हे येऊ राहिलंय उकळी. कारण जाळ लगेच मागं ओढून घ्यायचा, नाही तर ते लय उतू जात आहे. आता जाळ आम्ही कमी नव्हता लगेच केला. मित्रांनो तर आता मी जेवायला बसलोय. आणि कशी झाली ही रेसिपी तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा. चॅनलला जर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.